म्हणजे ते टॉप लेवलचा निर्लज्जपणा आहे तो, तेवढं त्याला आपण कम्पीटच करू. म्हणजे राक्षस होता आणि ते लोक म्हणजे बिचारे होतात. नमस्कार मंडळी, नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी ऍक्च्युली मागचा व्लॉग टाकला तो माझ्या वाढदिवसाचा होता आणि पुढचा व्लॉग पण वाढदिवसाचंच सेलिब्रेशनचा असणार आहे असं मी ठरवलं होतं. पण त्याआधीच काल मुंब्र्यामध्ये जो अपघात झाला मुंबई लोकलचा आणि त्यात 4घांचा जीव त्यांनी गमावला, 4 कुटुंब उद्ध्वस्त झाली असं म्हणता येईल. तर त्यामुळे मी म्हटलं की आधीच्या मुंबई लोकलचा आम्ही एक व्हिडिओ, म्हणजे माझ्याकडे माझ्या मैत्रिणींच्या काही प्रतिक्रिया असं होतंच आणि मला सुद्धा तुमच्यासमोर काही मुंबई लोकलमधनं प्रवास करताना येणाऱ्या अडचणी मांडायच्या होत्या. मग मी म्हटलं हीच ती वेळ आहे, ह्या निमित्ताने का होईना विषय निघालाय तर तुमच्यापर्यंत काही जे अनुभव मलाही आलेले आहेत ते शेअर करावे, त्याच्यामुळे हा व्लॉग आधी टाकतेय. खरं तर मी म्हणजे मी कॉलेज पण माझं बऱ्यापैकी लांब होतं, त्याच्यामुळे कॉलेज पासूनच बऱ्यापैकी प्रवास चालू आहे. डोंबिवलीवरनं मी ट्रेन पकडते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल डोंबिवली इज वन ऑफ द मोस्ट क्राउडेड स्टेशन इन सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे ॲज वेल. आणि तिथून 5 नंबरवरून, म्हणजे जे बघत असतील त्यांनाही माहिती असेल की डोंबिवलीमधलं 5 नंबरवरनं प्लॅटफॉर्मवरनं जी ट्रेन फास्ट जाते ती पकडणं हे म्हणजे मोठं टास्क असतं, कारण अगदी दरवाजापर्यंत लोक असतात आणि मोस्टली जे अपघात झाले ते डोंबिवली आणि दिव्याच्या दरम्यान, म्हणजे जो कोपरचा पॅच आहे तिथे झालेले आहेत. कारण इतकी गर्दी असते की ती इतकी ऑक्युपाईड ट्रेन असताना मागे लटकत चढण्याशिवाय पर्याय नसतो. याच्यामध्ये अर्थातच रेल्वे प्रशासनाची चूक आहे, हे अजिबातच मी अमान्य करत नाही. पण पॅसेंजर्स जे आहेत, प्रवासी पण आहेत, त्यांच्या पण काही गोष्टी अशा आहेत ना की त्या खटकण्यासारख्या आहेत. आता मी लेडीज मधून प्रवास करते त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगते, एकतर अत्यंत मुजोर बायका या प्रवास करत असतात. सेकंड क्लासमध्ये प्रवास करणं असो किंवा फर्स्ट क्लासमध्ये असो, अत्यंत उद्धट आणि ॲरोगंट बायका की ज्यांना बरं सगळ्याच अशा आहेत असं माझं म्हणणं नाही, काही चांगल्या सुद्धा आहेत, पण त्यांना ना प्रत्येक वेळेला फक्त आपल्या मैत्रिणींसाठी ऍडजस्ट करणं म्हणा किंवा एक काहीतरी उगाच भांडणं काढणं म्हणा, अशा सवयी ज्या लागलेल्या आहेत ना, तर ती ऍडजस्ट न करण्याची जी सवय आहे याच्यामुळे सुद्धा अनेकदा अपघात होतात. मी आजचं उदाहरण सांगते तुम्हाला. आज 10 तारीख आहे. मी जेव्हा ट्रेनमधनं आज प्रवास करत होते ठाण्यापर्यंत, म्हणजे मोस्टली ठाण्याला उतरणारे जे असतात ना ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे डोंबिवलीच्या दरवाजापर्यंत दरवाजा अडवून ठेवतात. 1-2 बायका चढू शकतात आणि त्याच्यानंतर पण ते पुढे जायला बघत नाहीत. बरं, त्यांना आत जायला काहीच हरकत नसते, आत जाऊन ते नंतर येऊ शकतात, कारण डोंबिवलीला इतक्या प्रमाणात बायका नसतात. पण चढायलाच 1-2 जणींना प्रत्येक ट्रेनला मिळालं तर उरणारच ना शिल्लक मागे. आतमधली अख्खी रांग रिकामी असते, पण या सगळ्या दरवाजात अडवून ठेवलेल्या असतात. आणि सेम हीच गोष्ट संध्याकाळच्या वेळेला पण होते. डोंबिवलीवाले सुद्धा अशाच पद्धतीने संध्याकाळी अडवून ठेवतात. पण त्यावेळेला काय असतं की जर तुम्ही एकतर आतमध्ये पूर्ण प्रवास करताना भरून आलेलीच ट्रेन असते, पण त्यावेळेला तुम्ही बाहेर आला नाही तर ठाण्याची लोक जी आतमधनं चढलेली असतात कामावर जाणारी, ती डोंबिवलीवाल्यांना बाहेर येण्याची पण संधी देत नाही. कारण मी दोन्ही पद्धतीने करून पाहिले. मी मुंब्र्यापर्यंत थांबूनही आत पाहिले आणि ठाण्याला बाहेर येऊनही पाहिले. दोन्ही वेळेला प्रॉब्लेम्स होतात. तर यामध्ये एक गोष्ट थोडी आपण कुठे उभं राहायचंय, किती जागा घेऊन उभं राहायचंय हे थोडं विचारात घेण्यासारखं आहे. त्यामुळे दरवाजा रिकामा ठेवणं, स्वयंचलित दरवाजा वगैरे सगळं लांब राहू द्या, निदान दरवाजा रिकामा, चढण्या उतरण्यासाठी रिकामा ठेवणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ना, अनेक बायका आपल्या मैत्रिणींसाठी जागा अडवून ठेवतात. तो तर इतका क्रुशियल पॉइंट आहे. म्हणजे मी बघितलंय की एखाद दुसरा जण असा उडी मारून पटकन ट्रेन पकडतो आणि दुसरा त्याच्यानंतर म्हणजे जो चढलेला असतो आधी त्याला जागा न देता आपल्याच कुठल्या तरी भलत्या मैत्रिणीला जागा दिली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जो आधी एवढ्या मेहनतीने ट्रेन पकडतोय, जीवाची बाजी लावून ट्रेन पकडतोय, त्याला जागाच मिळत नाही बसायला. आणि तो बिचारा माणूस बदलापूर पासून असो किंवा इथून सीएसटीला जाणारा असो, ते लोक उभे राहतात आणि त्याच्यानंतर येणारी लोक. बरं, ह्याच्यात खोटं, सर्रास खोटं सांगितलं. म्हणजे जेंट्समध्ये माझ्या मते हा प्रॉब्लेम येत नाही आणि तिथे सीट विचारण्याची वगैरे पद्धत नाहीये. पण लेडीजमध्ये विशेषतः जिथे सांगितलं जातं की तुम्ही उठल्यावर मी बसणार किंवा असं सगळं, तर त्यावेळेला ना हे खोटं सांगतात आणि त्याच्यामुळे जे नंतर चढलेले ते लोक आधी आरामात, आणि जे बसतात नंतर येऊन त्यांना तर म्हणजे ते टॉप लेवलचा निर्लज्जपणा आहे तो, तेवढं त्याला आपण कम्पीटच करू शकत नाही. तर तेही आपण अडवलं पाहिजे. ट्रेन ही सगळ्यांसाठी आहे आणि त्या सगळ्यांसाठी ती आपण अवेलेबल करून दिली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना तुमची मैत्रीण बसावी, तुमचं नातेवाईक बसावे, तर तुम्ही स्वतःची सीट उठून त्यांना द्या, तेवढा त्याग दाखवा. दुसऱ्याच्या वाटणीचं म्हणजे आता साधी म्हण सांगायची झाली तर ना, एखाद्या गरीबाकडून आपण घेऊन दुसऱ्या गरीबाला दान केल्याने आपल्याला पुण्य लाभत नाही. आपण आपल्याकडचं देणं त्याला त्याग म्हणतात. तिथे तुमचं पुण्य दिसतं, तिथे तुमचं पुण्य मोजलं जातं.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे लहान मुलांना घेऊन किंवा म्हाताऱ्या माणसांना घेऊन गर्दीच्या वेळी प्रवास करतात. मला मान्य आहे प्रत्येकाची काही ओला आणि उबर करण्याची तेवढी पैसे तेवढे खर्च करण्याची ऐपत नसेलही, पण गर्दीच्या वेळी तुमच्यासाठी 5-6 जणांना ऍडजस्ट करावं लागतं. त्यावेळी तुम्ही निदान स्लो ट्रेनने तरी प्रवास करू शकता. काहीच नाही, समजा 500 रुपयांची ओलाने बुक करता आली, एसी लोकलचं बुक करा, फर्स्ट क्लासचं तिकीट बुक करा, काहीतरी असा वेगळा पर्याय शोधा जेणेकरून बाकीच्या सगळ्यांची गैरसोय होणार नाही. कारण तिथे जर तुम्ही त्यांना उठून सीट दिली नाही किंवा तिथे जर तुम्ही त्यांना उभं राहायला नीट जागा दिली नाही तर तुम्ही म्हणजे राक्षस होता आणि ते लोक म्हणजे बिचारे होतात. पण यावेळी बाकीचे पण काम करून आलेत ना, हाही मुद्दा डोक्यात घेण्यासारखा आहे ना. त्याच्यामुळे जे असे लहान अगदी एवढ्याच तान्या बाळांसोबत जे प्रवास करतात त्यांनी तर थोडं डोकं चालवायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये मी अर्थात ह्या मी महिलांच्या डब्यातल्या ज्या बेसिक तक्रारी आहेत त्या तुम्हाला सांगतेय. इथून मी म्हटलं तसं चांगली लोकही असतात आणि ते मदतही करतात, पण काय वेळेला काय होतं माहितीये का, असं म्हटलं जातं, एक जनरल सेईंग आहे लेडीज कोच मधली की ऑफिसमध्ये जो राग काढता येत नाही ना तो इथे येऊन काढला जातो. आणि तसं त्याच्यामुळे सगळी भांडणं होतात. या भांडणांमध्ये पण अनेकदा जीव गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एक थोडासा प्रवास आहे तर त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट थोड्याफार करून सगळ्यांनी नीट प्रवास केला पाहिजे, दुसऱ्याला सांभाळून घेतलं पाहिजे आणि स्वतःलाही सांभाळलं पाहिजे. सो हे माझं म्हणणं होतं. आणखीन माझ्या ज्या काही ऑफिसमधल्या मैत्रिणी आहेत ज्या वेस्टर्न लाईनने पण प्रवास करतात, हार्बर लाईनने पण प्रवास करतात, तर त्यांनी सुद्धा त्यांचे काही अनुभव शेअर केलेत. आय वुड लाईक की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तेही तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. विशेषतः भांडखोर महिला ज्या आहेत त्यांचे आलेले अनुभव माझ्या मैत्रिणींनी सांगितलेत, ज्या अनेकदा असं सांगतात ना की नाही विरार लोकल या बोरिवलीवाल्यांनी चढायचं नाही, बदलापूर लोकल या डोंबिवलीवाल्यांनी चढायचं नाही, त्यांच्यासाठीचे अनुभव. सो येस, ऐकूया ते. हाय, मी सुषमा. म्हणजे ट्रेनचा अनुभव असा की मी ना मोस्टली विरार ट्रेनने जाते जेणेकरून मी पटकन बोरिवली पोहोचेन. तर मी फक्त ऐकलं होतं की विरार ट्रेनमध्ये खूप भांडणं होतात किंवा खूप असं वादविवाद होतात, पण मी स्वतःहून एक इन्सिडेंट असा बघितलेला माझ्या बाजूलाच झालेला आणि खूप विचित्र प्रकारे बायका भांडतात त्या ट्रेनमध्ये आणि एकमेकींचा जीव घ्यायला पण कमी नाही करत, इतकी भांडणं होतात त्या ट्रेनमध्ये. तर मला वाटतं की म्हणजे विरारचा जो प्रवास आहे तो खूपच असा हेक्टिक असा आहे. तर रोज त्या बायका कशा प्रवास करत असतील मला प्रश्न पडतो. का भांडणं होतात पण? सीटवरून मोस्टली. अच्छा. आणि विरारचे सीटवरून यासाठी होतात कारण हा प्रवास 2 ते 2.5 तासांचा असा प्रवास आहे चर्चगेट टू विरार. तर मोस्टली असं होतं की त्यांचं मत असतं की बोरिवलीवाल्यांनी विरारमध्ये चढायचं नाही. पण बोरिवलीवाल्यांचा हा प्रॉब्लेम असतो की अनेक बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेन या 2 किंवा 1 नंबर प्लॅटफॉर्मला जातात आणि हे 2 आणि 1 नंबर प्लॅटफॉर्म हे ऑलमोस्ट कांदिवली आहे. म्हणजे कांदिवली अर्ध चालून मग बोरिवलीचे प्लॅटफॉर्म गाठायचे असं. त्यामुळे मोस्टली फटाफट घरी जाण्यासाठी लोक विरार ट्रेन पकडतात कारण ती लवकर बोरिवलीला पोहोचते. आणि अनेक ज्या बोरिवलीच्या ट्रेन आहेत त्या अंधेरीनंतर स्लो होतात, त्यामुळे त्या खूपच असं हळूहळू जातात. त्यामुळे पटकन जाण्यासाठी विरार ट्रेन खूप जण पकडतात बोरिवलीची. पण विरारच्या लोकांना असं वाटतं की बोरिवलीला खूप ट्रेन असतात मग ती लोक का चढतात. पण त्यांना बोरिवलीकरांचं दुःख नाही माहिती की ह्या ट्रेन 1 आणि 2ला पण जातात, त्यामुळे ते किती चालणं आहे. त्यामुळे एखादी म्हातारी बाई असेल किंवा मग ज्यांना अजिबातच जमत नाहीयेत ती लोक काय प्रवास करायला हे करतात असं विरारचे. बरोबर. आणि आपल्या बरोबर स्नेहा पण आहे, स्नेहा कासुर्डे. तू कुठून प्रवास करतेस आणि तुझा कसा असतो अनुभव? माझा प्रवास चर्चगेट टू गोरेगाव आणि सकाळी येताना ऑफिसला गोरेगाव टू चर्चगेट. सो मला येताना गोरेगाववरून डायरेक्ट फास्ट असते, त्यामुळे मला तसा काही असा हेक्टिक असा माझा प्रवास नसतो. पण जसं सुषमाने सांगितलं तसंच जर मी जरी विरारमध्ये चढले विरार ट्रेनमध्ये तरी पण मला गोरेगावला उतरायला नाहीच मिळत. सो मी तरी नाही पकडत विरार ट्रेन. पण बोरिवली ट्रेनचं चर्चगेट टू बोरिवली ट्रेनचा मला तसा काही अनुभव नाही आहे. फ्रिक्वेन्सी पण जास्त आहेत त्या ट्रेनच्या, त्याच्यामुळे असा सुखदच आहे प्रवास येताना पण आणि जाताना. पण तू अशी कधी भांडणं वगैरे बघितली आहेस? अशी भांडणं छोटी मोठी होतातच. अगदी विरारमध्ये मी पण बघितलेलं आहे की त्या विरार ट्रेनमध्ये कशा प्रकारे भांडतात, तसं अगदी इथे नसतं. म्हणजे गोरेगाववाल्यांचा काही इतका इश्यू नाहीये. आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी वगैरे तुमच्या इकडे व्यवस्थित आहे. फास्ट ट्रेन? हो, फास्ट पण आणि स्लो पण. आणि डायरेक्ट गोरेगाव लोकल सुद्धा आहे, गोरेगाववरून डायरेक्ट अशी सुटणारी सुद्धा आहे, त्यामुळे नाही. आणि आपल्या बरोबर अजून जास्त सुखाने प्रवास करणारे पण आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. हा, प्रेसिता, तू कुठून काय प्रवास करतेस, तुझा कसा एक्सपिरियन्स? मी CST ते
वडाळापर्यंत, म्हणजे वडाळ्याच्या आणखी पुढे 2 स्टेशन तिथपर्यंत मी प्रवास करते, हार्बरने अर्थात. त्यामुळे मलाही फारसा तसं भांडणं किंवा मग असं सीटसाठी खूप मारामारी असं कधी करावं लागलेलं नाहीये. म्हणजे सीट मला मिळते इथे CST वरून बसल्यावर डायरेक्टली, आणि जरी नाही मिळाली तरी माझी तशी काही हरकत नसते की, कारण त्या ट्रेनमधल्या भांडणांपेक्षा आपण गप्प शांत स्वतः राहिलेलं खूप बेटर असतं. कारण एकदा मला अनुभव आलेला आहे या भांडणांचा, आणि ते अशा पद्धतीने बोललं जातं की, आणि त्यातही तुम्ही तरुण मुली असाल तर तुमचे संस्कार काढले जातात, अशा प्रकारे ते बोललं जातं. तुमचे घरचे आणि बाकी सगळं तुमचं अख्खं खानदान त्यामध्ये काढलं जातं. त्यामुळे ते भांडण म्हणजे एक प्रकारचा श्राप अशा प्रकारे बोललं जातं. त्यापेक्षा आपण भांडणं न करता गप्प, जागा नाही जरी मिळाली तरी मी तरी उभं राहू शकते. मला बाकीच्यांचं माहित नाही, त्यांना सीटवरती बसायचं असेल किंवा 4th सीटवर जे काही असेल, मला जागा मिळाली तर मी बसते, नाही मिळाली तरी हरकत नाही. म्हणजे आता माझा प्रवास जवळच आहे म्हणून कदाचित नंतर पुढे तो प्रवास वाढला तर मला त्याबाबत त्या गोष्टी मॅटर करतील, पण तरी देखील माझा स्वभाव शांत असल्यामुळे मी त्या गोष्टी कोपअप करू शकते. पण मी वेस्टर्न आणि सेंट्रल बाबतच्या ह्या गोष्टी खूप ऐकल्या की तिथे ग्रुपरिझम असतं आणि मैत्रिणींसाठी जागा अडवल्या जातात आणि खूप एकदम एक्स्ट्रीम लेवलची भांडणं असतात, मारामाऱ्या असतात, शिवीगाळ असते. त्यामुळे जर ज्या कोण महिला हा ब्लॉग बघणार असतील किंवा तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही अशी मारामारी करू नका, कारण तुमचे व्हिडिओ मग असे व्हायरल होतात आणि मग परत तुमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुमचीही प्रतिमा जाते, तुमच्या घरच्यांचीही प्रतिमा जाते. त्यामुळे तुम्ही नंतर रिग्रेट करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या तिथे थोडं शांत व्हा, पाणी प्या आणि तुमचा प्रवास कंटिन्यू सुखाचा करा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्नेहा कोलते. मी रोज दिव्यावरून अपडाऊन करते. दिवा जंक्शन असलं तरी बऱ्याच समस्या आहेत या स्टेशनवर. एकतर ज्या जलद लोकल तिथे थांबतात त्या एकतर लांब पल्ल्याच्या असतात, म्हणजे कर्जत कासाऱ्यावरून आलेले असतात, त्याच्यामुळे ती आधीच तुडुंब भरून आलेली असते. त्यामुळे दिव्यातल्या प्रवाशांना जलद लोकलमध्ये चढताच येत नाही आणि धीम्या लोकलमध्ये पण तीच अवस्था असते, खूप भरलेल्या असतात. त्याच्यामुळे एकतर दिव्यात असंख्य लोकसंख्या झपाट्याने वाढते, त्या तुलनेत फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे संपूर्ण भार ज्या लोकल आहेत त्याच्यावर येत आहेत. त्याच्यामुळे दिव्यातून होम प्लॅटफॉर्म सुरू व्हावं, दिव्यातून लोकल सुटाव्यात अशी मागणी आहे. आणि दिव्यातले जे प्रवासी आहेत त्यांच्यावरती अनेकदा असा आरोप असतो की ते अपडाऊन वगैरे करून, तर त्याच्यामुळे म्हणजे बाकीच्यांचं साहजिकच आहे, कारण दिव्यावरून चढताच येते. म्हणजे ज्यांना दिव्यावरून CST ला वगैरे जायचंय त्यांना जर आत शिरताच आलं नाही, तर बसणं तर फार लांबची गोष्ट, आत शिरताच येत नाही. त्याच्यामुळे त्यांना डाऊन मारल्याशिवाय हेच पर्यायच नसतो. म्हणजे त्यांना कोपर किंवा डोंबिवलीला जावंच लागतं. त्याच्यामुळे ती भांडण होतात. तर माझ्या मते डोंबिवली किंवा कोपरवाल्यांनी तेवढं समजून घ्यावं, कारण त्यांनाही कल्याणला जावं लागतं डाऊनसाठी. तर हे असे सगळे आमचे नेहमीचे किस्से होते. मुंब्रा अपघाताच्या निमित्ताने ह्याला थोडं आणखीन, कारण आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवला ना सुरुवातीला तेव्हा तुम्ही बघताय सगळेजण हसत नॉर्मल वगैरे बोलतात. याचं कारण म्हणजे आम्ही हा व्हिडिओ जस्ट असे अनुभव किस्से घडतात हे सांगताना बनवलं होतं. पण आता त्या गोष्टीला इतकं गांभीर्याचं वळण आलेलं आहे की खरोखरच लवकरात लवकर काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे. रेल्वेकडून सुद्धा आणि प्रवाशांकडून सुद्धा थोडीशी समजूतदारी दाखवण्याची अपेक्षा आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ पटला असेल. काही गोष्टी खटकल्याही असतील, मला मान्य आहे, त्यात काही मला नाही म्हणायचं. तुम्हाला पटलेल्या खटकलेल्या दोन्ही गोष्टींवरती तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. फक्त चांगल्या शब्दात कमेंट करा, एवढंच. आणि आय होप लेट्स सगळ्यांनी आपण अशी आशा करूया की लवकरात लवकर आपल्याला अपेक्षित आहेत ते बदल होतील. बाकी पुढचा व्लॉग येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा.